हॅलो स्टुडंट, स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर बाय बहिऱ्यामध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंड टर्म एक्झामिनेशन क्लास 9च्या स्टुडंटची जी होणार आहे त्यासाठी इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही द्वितीय सत्र परीक्षा म्हणतात, सेकंड सेमेस्टर एक्झामिनेशन म्हणता, ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणता, वार्षिक परीक्षा म्हणता. तर हिची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही वाचलं असेल स्टँडर्ड 9th सेकंड टर्म एक्झाम 2026 मार्क्स आहेत 80, टाईम दिला आहे 3 तास, विषय आहे इंग्लिश. पूर्णपणे क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही क्वेश्चन असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्यासोबत अनेक साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरू करूया. सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी, ज्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहे. आणि क्वेश्चन 1A मध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. आता डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करा. आता विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट एनी 4 म्हटलेलं आहे, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. योग्य लेटर्सचा वापर करून पुढील जे काही शब्द आहेत ते पूर्ण करायचे. आता यामध्ये नॅचरल आहे तर टी मिसिंग आहे, टी टाकायचं आहे. त्यानंतर प्लीज ए मिसिंग आहे, ए टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिव्होल्यूशन एल मिसिंग आहे, एल टाकायचं आहे. आणि सी मिसिंग आहे वाईजमध्ये सी टाकायचं आहे. अशा पद्धतीने कंप्लीट करायचं. त्यानंतर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढील शब्द जे आहेत ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये आपल्याला सेट करायचे. एज्युकेशन आहे, डर्टी आहे, मॉडर्न आहे, जेलियस आहे. आणि त्यानंतर थिंकिंग, टेक्निक, ट्रॅव्हल अँड टेक्चर आहे. फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDच्या ऑर्डरमध्ये सेट करायचे. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग. आता विद्यार्थी मित्रांनो, योग्य ठिकाणी विरामचिन्ह असेल, स्वल्पविराम असेल, प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, जे काय असेल विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला ॲड करायचं. बस, बाकी काहीच करायचं नाही. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द प्रिझर्वन्स. या शब्द दिला यापैकी यामधून 3 अर्थपूर्ण वर्ड्स बनवायचे. कमीत कमी त्यामध्ये किती लेटर्स असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. आणि 4 वर्ड्स बनवायचे म्हणजे 4 शब्द बनवायचे आहेत. कमीत कमी 3 लेटर्स असले पाहिजेत. जसे की पर करू शकता का? सर्व्हर करू शकता का? हो, सर्व्हर करू शकतो. त्यानंतर काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू शकतो सांगा, पटकन सांगा. वीर करू शकतो, नाही, त्याचा काहीतरी मिनिंग पण व्हायला पाहिजे. ओके, सेवन करू शकतो का विद्यार्थी मित्रांनो? सेवनही होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून काय होऊ शकतं? पेन होईल का? हो, पेन पण होईल. त्यानंतर आहे रिलेटेड वर्ड्स लिहायचे. आर्टिस्टशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे. आर्टिस्ट काय आहे? फेमस आहे. तर अजून त्याच्याशी रिलेटेड काय लिहायचे? वर्ड्स लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्ब चेन कंप्लीट करायची आहे. नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे तुम्हाला. नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे तुम्हाला. जसे की आता पिक्चरवरनं. ओके, ठीक आहे, जाऊ पुढे. आता डू ॲज डायरेक्टेडमध्ये म्हटलेलं आहे अटेम्प्ट इन 1. आता कोणतं एक सोडवायचं आहे. मेक द मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज वॉज टेकन अ बॅक ऑर ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. गॉन्ट आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो क्लॉज ॲड करायचा आहे, एक्सपांड इट मिनिंगफुली. त्यानंतर आहे अटेम्प्ट इन 1. आता कोणतं एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचं आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला ॲड काय म्हटलेलं विद्यार्थी मित्रांनो, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स लार्ज ऑर विजिबल. लार्जेस्ट किंवा विजिबिलिटी अशा पद्धतीने भरू शकता. बीमध्ये आहे तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. काय करू शकता? लार्ज, व्हेरी लार्ज रिव्हर दॅट इज विजिबल. ॲम आय व्हिजिबल टू यू. अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता. आता सेक्शन 2 आहे विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टाईल पॅसेज. आता पाठ्यपुस्तकातील उतारा दिलेला असणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहे. ती प्रश्न आता आपल्याला सोडवायची आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आपल्याला दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. गॉन्ट आर्ट याच्यावरती हा उतारा दिलेला आहे. आणि हा पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा सोडवायचा आहे. ओके, तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा उतारा सोडवायचा आहे. तर सर्वप्रथम स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती प्रश्न आहेत. पुढील विधाने चूक बरोबर हे सांगायचं आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर 4 विधाने दिली आहेत. वाचा आणि चूक आहे की बरोबर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पहिले तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, ही क्वेश्चन पेपर पेड आहे, तुम्हाला फ्रीमध्ये देतो आहे. ओके, पेड आहे ही क्वेश्चन पेपर, पैशावरती विकत घेतलेली आहे, तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळते यूट्यूबवरती. आता कंप्लीट द ट्री डायग्राम म्हटलेलं आहे. ट्रायबल पीपल रिसाइडिंग. तर काय आहे? स्टेट्स, कंट्री. तर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्री डायग्राम कंप्लीट करायची. पॅसेज रीड केल्यानंतर ॲन्सर्स करता येतील. त्यानंतर फाइंड द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन्स. तर विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकातून ह्या शब्दांचा अर्थ निघतो असे शब्द कोणते आहेत? स्टेईंगला, स्टोरीजला, स्कॅटरला आणि चिपलीला. त्यानंतर A4मध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड. आर्ट इज अ मीडियम ऑफ अ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. रिराईट युझिंग द सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गॉन्ट आर्ट इज अ ट्रॅव्हल आर्ट. ॲड क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे डू यू लाईक टू ड्रॉ पिक्चर्स अँड बाय. तुम्हाला जे आहे पिक्चर्स ड्रॉ करायला म्हणजे चित्र काढायला तुम्हाला आवडते का? आणि आवडते तर का आवडते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अजून एक उत्तर दिला आहे मायकल फॅराडेवरती, आय थिंक सो, येस फॅराडेवरती दिलेला आहे. तर तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला याची उत्तरे लिहायची. त्यावरती काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची. स्क्रीनशॉट घेतलं असेल, बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. पहिला विद्यार्थी मित्रांनो डॉट 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 ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेट प्रोसेस. 4 ऑप्शन्स आहे, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि आन्सर करा. त्यानंतर आहे
फॅराडे वॉज डेव्हिस डॉट 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 4 ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि आन्सर लिहा. त्यानंतर इन रिॲलिटी डेव्ही वॉज डॉट 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 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि आन्सर करा. त्यानंतर आहे फॅराडे हॅड जस्ट क्रिएटेड 4 ऑप्शन आहे, 4 इनमधनं करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि आन्सर करा. त्यानंतर वेब डायग्राम कंप्लीट करायचे. यूज ऑफ बेवेरियन ग्लास काय यूज आहे, 3 युजेस लिहायचे. त्यानंतर क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन टू कॉलम्स. विद्यार्थी मित्रांनो या कॉलममध्ये पुढील जे वर्ड्स आहे ते तुम्हाला क्लासिफाय करायचे, जसे की नाऊन अँड वर्ब वर्ड्स, सायंटिस्ट, केअर, एज्युकेशन, थिंक, स्टार्ट. त्यानंतर आहे कीप, अचिव्हमेंट, लाईफ. तर विद्यार्थी मित्रांनो नाऊन काय आहे, सायंटिस्ट काय आहे, नाऊन आहे. वर्ब केअर काय आहे, वर्ब आहे. त्यानंतर एज्युकेशन काय आहे, नाऊन आहे. त्यानंतर थिंक काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ब आहे. स्टार्ट काय आहे, वर्ब आहे. कीप काय आहे, वर्ब आहे. अचिव्हमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, नाऊन आहे. आणि लाईफ काय आहे, नाऊन आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर आता मॅच द कॉलम्स विथ दिअर टेल टॅग. आता फक्त मॅच द कॉलम्स करायचं आहे, जसं की सेंटेन्स आहे आणि त्याचा टेल टॅग काय आहे तो लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फक्त मॅच करा, त्याच्यासमोर लिहा. पर्सनल रिस्पॉन्समध्ये म्हटलेलं आहे हाऊ शुड बी रिलेशनशिप बिटवीन अ टीचर अँड स्टुडंट्स राईट इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एखादा शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये कशा पद्धतीचा संबंध कशा पद्धतीचे पाहिजे, त्यांचं इंटरेक्शन कशा पद्धतीने पाहिजे, यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्स स्वतःचं सहमत लेखन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. आता सेक्शन 3 आहे पोएट्री. 10 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला पोएट्री म्हणजे आता कविता असणार आहे, कवितेवरती काही प्रश्न असणार आहे, त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. अगदी सोपासा प्रश्न आहे बघा. व्हॉट इज सक्सेस ही पोयम दिलेली आहे, हिचा लवकर स्क्रीनशॉट घ्या या पोयमला रीड करा. बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो टिक द करेक्ट अल्टरनेटिव्ह बाय. विद्यार्थी मित्रांनो आता योग्य अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. द पोएट सेज दॅट सक्सेस इज. 4 ऑप्शन्स आहेत, 5 ऑप्शन्स आहेत, करेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर सेकंड आहे द पोएट वॉन्ट्स अस टू ॲप्रिशिएट. काय ॲप्रिशिएट करते, रिचनेस, ब्युटी, गॉड, पीपल. काय आहे, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि आन्सर करा. त्यानंतर आहे द पीपल इज बेस्ड अपॉन द कन्सेप्ट ऑफ. 4 ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करा आणि आन्सर लिहा. त्यानंतर द पोएट वॉन्ट अप टू विन द रिस्पेक्ट फ्रॉम. एमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो इंटेलिजंट पीपल, बीमध्ये आहे चिल्ड्रन, सीमध्ये आहे फुलिश पीपल आणि डीमध्ये आहे फ्रेंड्स. ओके, सिलेक्ट करायचं आहे करेक्ट ऑप्शनला. त्यानंतर पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे. लिस्ट ऑल टू इन्फिनेटिव्ह वर्ब फ्रॉम युज्ड इन द पोएम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सक्सेस मीन्स टू विन. विद्यार्थी मित्रांनो 2 प्लस जे काही वर्ब रिलेटेड आलेलं आहे ते तुम्हाला पोएममधनं कंप्लीट करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. काय असतं इन्फिनेटिव्ह, 2 प्लस वर्ब आलं, त्यापुढे काही सेंटेन्स असेल ते लिहून टाकायचं. ओके, त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता काय विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पोएमचं ॲप्रिसिएशन आहे, कोरोमंडल फिशस ही पोएम दिली आहे आणि हिचं ॲप्रिसिएशन आपल्याला करायचं आहे. यामध्ये टायटल टाका, काय आहे टायटल, कोरोमंडस फिशर्स. नेम ऑफ द पोएट कोण आहे, सरोजिनी नायडू आहेत का, मग आय डोंट नो, तुम्ही सांगा कोण आहेत. त्यानंतर राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, हे सर्व लिहा. आता सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतार असणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहेत आणि ती आपल्याला सोडवायची आहे. स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो याचा. ओके, आणि त्यावरती प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. मिल्क अँड डेट्स मेक अ डॉट डॉट डॉट. तर बघा फक्त काय फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. जेव्हा पॅसेज वाचणार उत्तरे तुम्हाला सहजरित्या लिहिता येतील. त्यानंतर आहे कंप्लीट द वेब फॉलोइंग वेब. आता वेब कंप्लीट करायचं आहे. मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ डेट्स काय ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. लो याच्या ऑपोजिट वर्ड काय असेल, हाय असेल. तुम्ही एकदा चेक करा पॅसेजमध्ये. विकनेस, स्ट्रेंथ, अननोन, नोन, आर्टिफिशियलच्या विरोधात. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेट इज वन ऑफ द ओल्डेस्ट फ्रुट्स नोन टू मॅन. चेंज द सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह डिग्री. त्यानंतर आहे मिल्क अँड डेट्स मेक अ कम्प्लीट मील. यूज ॲज वेल ॲज अँड रिराईट सेंटेन्स. A5मध्ये आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये व्हॉट शुड वी डू टू कीप अस हेल्थी. त्यानंतर समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. रीड द पॅसेज गिवन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये जो अनसीन पॅसेज दिला होता विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्स्टाईल पॅसेज जो आत्ताच आपण बघितला आहे, फक्त आणि फक्त त्याचं समरी रायटिंग करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 5 रायटिंग स्किल, ज्याला वेस्ट मार्काचं वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लेटर रायटिंग विद्यार्थी मित्रांनो A1मध्ये A1 किंवा A2 करू शकता, फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर. आता रीड द ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर करायचं आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिलं आहे सॉल्युशन्सवरती बघू शकता. वॉटर इज अ बेसिक नेसेसिटी, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ अशा पद्धतीने दिलं आहे आणि तुम्हाला काय फक्त फॉर्मल किंवा इनफॉर्मल करायचं. त्यानंतर आहे डायलॉग रायटिंग, ड्राफ्टिंग अ स्पीच. B1 किंवा B2 करू शकता. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. डायलॉग रायटिंगमध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिपेअर डायलॉग. म्हणजे आता फक्त याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये एक प्रकारे सेट करायचं आहे. त्यानंतर आहे कंप्लीट द डायलॉग. हा डायलॉग कंप्लीट करायचा आहे. अँड इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट ऑफ लाईफ याच्यावरती मिनिमम 6 एक्सचेंजेस लिहायचे. किंवा स्पीच रायटिंग डायरेक्टली करू शकता. स्पीच रायटिंगसाठी काय टॉपिक दिला आहे, इंटर स्कूल कॉम्पिटिशन अरेंज बाय युअर स्कूल. राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ. लाईफमध्ये सक्सेस कशा पद्धतीने अचीव्ह करायचं, यश कशा पद्धतीने मिळवायचं यावरती तुम्हाला भाषण लिहायचं आहे आणि मुद्दे दिले आहेत त्याच्याला अनुसरून देऊ शकता. आता क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हटलेलं आहे. A1 किंवा A2 करू शकता. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला वेळ देतो, स्क्रीनशॉट घ्या. किंवा एक्सपांड
एक्सपांड द थीम बीमध्ये म्हटलेलं आहे B1 किंवा B2 करा. न्यूज रिपोर्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. पॉईंट दिलेला आहे टीचर्स डे सेलिब्रेटेड इन सरस्वती. सरस्वती काय आहे स्कूल. ओके, तर यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो एक्सपांड द थीम देखील तुम्ही करू शकता. खूप छान पद्धतीने दिलेलं आहे हेडलाईन डेडलाईन इंट्रोडक्शन टाकून. त्यानंतर डेव्हलप अ स्टोरी. B1 किंवा B2 करा. एक तर विद्यार्थी मित्रांनो ते करा किंवा स्टोरी रायटिंग करू शकता. स्टोरी रायटिंगसाठी सुरुवात करून दिलेली आहे, शेवटपर्यंत स्टोरी तुम्हाला लिहायची आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडी फास्ट होत असेल तर व्हिडिओला थोडं तुम्ही स्लो डाऊन करू शकता. स्पीड स्लो करा. काय गेस्ट आल्यामुळे मला फास्ट व्हिडिओला कव्हर करायला लागतं आहे. सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंटला 5 मार्कचं वेटेज आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुमच्या मातृभाषेत तुम्हाला पुढील जे वर्ड्स आहेत, शब्द आहेत ते ट्रान्सलेट करायचे आहे. इनिमी म्हणजे शत्रू. रिवेंज म्हणजे बदला. त्यानंतर आहे आर्किटेक्ट. त्यानंतर आहे प्लीझंट. त्यानंतर युजफुल, प्रोवर्टी. जे काय असेल विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे मराठीमध्ये, तुमच्या मातृभाषा जी काय असेल ती. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मला कविता वाचण्यात आनंद वाटतो. मला त्यामध्ये असंच पद्धतीने रीडिंग इम्प्रूव्ज अवर नॉलेज. म्हणजे वाचन आपलं ज्ञान वाढवतं. द सिक्रेट ऑफ सक्सेस इज कन्सिस्टन्सी. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, परंतु यशाचं जे काही राज आहे ते काय विद्यार्थी मित्रांनो सातत्य. त्यानंतर आहे वर्ड्स वन्स स्पोकन कॅन नेवर बी रिकॉल्ड. एकदा बोललेले शब्द कधीच परत घेता येत नाही, माघारी घेता येत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील वाक्यप्रचार किंवा म्हणी असतील त्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम, मॅन प्रोपोजेस गॉड डिस्पोजेस. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही क्लास 9ची ॲन्युअल एक्झाम म्हणजे सेकंड टर्मची इंग्लिशची क्वेश्चन पेपर होती. थोडे गेस्ट आल्या करणारे व्हिडिओला मधूनच थोडं फास्ट कव्हर करायला लागलं, त्याबद्दल माफी असावी. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल क्वेश्चन करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हो तुम्हाला सांगायला आवडेल ही क्वेश्चन पेपर फक्त सरावासाठी होती, प्रॅक्टिससाठी होती. 100% तुमच्या शाळेमध्ये येणार अशी आम्ही खात्री घेत नाही, फक्त सराव म्हणून तुम्ही यूज करा. PDF तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळालं. हे पेड PDF आहे, तुम्हाला यूट्यूबमध्ये फ्री बघायला मिळालं. त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व विषयाचे आपण प्रश्नपत्रिका टाकणारे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2. सो तुम्ही तिथून बघू शकता. PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मास्टर वेब ॲपची लिंक आहे. मास्टर वेब ॲपला प्लेस्टोरवरनं डाउनलोड करा. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये क्लास 9वरती ॲन्युअल एक्झामवरती क्लिक करायचं. सर्व विषयाचे पेपर तुम्हाला बघायला मिळतील, परंतु त्यासाठी पैसे लागतात. PDF जे आहे ते पेड आहे, यूट्यूबवरती फ्री मिळालं आहे. सो सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट करा. तुम्हा सर्वांना या इंग्लिशच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.